आजची पवित्र मिसा पृथ्वीश तेजस प्रकारे याचा 3रा वाढदिवस साजरा होत आहे. मिसा प्रकारे परिवाराने अर्पण केले आहे. तसेच आकाश विश्वास भावाने आणि प्रार्थना केली होती की त्याला जॉब मिळावा आणि त्याप्रमाणे प्रभूने त्याची प्रार्थना केली आहे. आभार मानण्यासाठी मिसा केले आहे. तसेच आज 1 वर्ष झालं दहशत हल्ला पुलवामा येथे झाला होता. त्यामध्ये अनेक सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, तसेच त्यांच्या कुटुंबाला त्यांचं संरक्षण करावं म्हणून ही मिसा केली आहे. माझा दुर्ग व माझा गडू आहेस, तो आपल्या नावास्तव मला हाती धरून झाला. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधूंनो, आज हा 6वा रविवार आहे. त्यानंतर आम्ही आपल्या दुःख सहनाच्या काळाला सुरुवात करणार आहोत. या अगोदरच ह्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त आपणाला बोलावत आहे आपल्या जीवनावरती, विशेष करून आपल्या बुद्धीवरती थोडं मनन आणि चिंतन करण्यासाठी. आमची बुद्धी ही एकमेकांकडे पाहण्याची, आजाराकडे पाहण्याची, एखाद्या घटनेकडे पाहण्याची कशी आहे. आपली बुद्धी ठीक नसेल तर आपलं जीवन ठीक नसणार आहे. आपली वृत्ती सकारात्मक असली तर सर्व काही आम्ही आनंदाने आणि चांगल्या रीतीने पाहणार. परंतु आपली बुद्धी जर वाईट असेल तर सर्व काही चांगलं आहे ते आपल्याला वाईट दिसणार. त्यामध्ये आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून आज आपल्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर सांगतो की काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला पाळावेच लागतात. ते समाजाच्या हितासाठी आहे. दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल म्हणतो की तुम्ही अडथळा बनू नका कोणत्याही जीवनामध्ये, कोणाच्याही जीवनामध्ये, की त्या व्यक्तीला, त्या माणसाला चांगलं ख्रिस्तासारखं जगण्यास शिकवा. त्याचं अनुकरण करण्यास त्याला मदत करा. आणि 3ऱ्या वाचनामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त एका कुष्ठ रोग्याला स्पर्श करून त्याला सगळे नियम तोडून प्रेमाच्या नियमाखाली सगळे काही नियम व्यर्थ आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वृत्तीने त्या मनुष्यावरती प्रेम करतो, त्याला स्पर्श करतो, त्याला बरं करतो. ही आपली वृत्ती असावी. ह्यासाठी आपण या मिसाच्या वेळी विशेष करून प्रार्थना करूया. ह्या पवित्र प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या पापांची कबुली करूया. सर्वशक्तिमान
आमच्या सगळ्या पित्या न्यायाने व सत्याने चालणाऱ्या लोकांना तू तुझ्या सहवासाचे विमोचन दिले आहेस. तुझ्या सहवासात राहण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐकल्या सर्व काळ जगत राहणारा राज्य करण्याचा परमेश्वर तुझा पुत्र आमचा उपदेश ख्रिस्त याच्या द्वारे करतो. महारोग्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. पहिले वाचन लेवी या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने मोशे आणि अहरोन यास सांगितले, एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल आणि तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक पुत्रापैकी एकाकडे न्यावे. ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे, त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. हा प्रभूचा शब्द आहे. तुझी
कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितलं, पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर. पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यात राहिला. तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. प्रभूचे येशू वर्तमान. एक महान इंग्रजी कवी रॉबर्ट फॉस्ट याने एक सुंदर अशी कविता लिहिली आहे, बिल्डिंग द वॉल. आता ही जी भिंत बांधत होते ती भिंत शेतामध्ये बांधतात, आपल्या शेजारच्याला दूर करण्यासाठी किंवा जवळ करण्यासाठी बांधतात, एकमेकांच्या मध्ये सीमा म्हणून बांधतात. तर ही भिंत हिवाळ्यामध्ये थोडी पडते, दगड वगैरे कोसळतात. हे दोघेही शेजारी आपली ती भिंत दुरुस्त करण्यासाठी येतात. बेंडिंग द वॉल, काहीतरी तरतूद करावी म्हणून ते बांधत असते. त्यामध्ये एकटा विचार करतो की ही भिंत आपण का बांधतो? ह्या भिंतीच्या आत काही साठवण्यासाठी की भिंतीच्या बाहेर आहे ते बाहेर करण्यासाठी? ही भिंत आपण का बांधतो? ही आमच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी की आमच्यामध्ये संबंध चांगला व्हावा म्हणून? आणि विचार करत असताना तो म्हणतो की त्या भिंतीचा काहीच उपयोग नाही. ही भिंत तुम्ही बांधत आहे ती तुम्ही या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत. एकदा तुम्ही केला ना भिंतीचा काय उपयोग आहे ना तुमच्या शेजारचा. कारण शेजार चांगला राहण्यासाठी म्हणे भिंत बांधावी लागते. म्हणजे तुम्ही माझ्याकडे येऊ नये, मी तुमच्याकडे येऊ नये, आमच्यामध्ये भांडणं होऊ नये ही भिंत. परंतु भिंत हे सर्व काही आपल्या सर्व अडचणी सोडवणारी नाही. म्हणून परवाच ज्यावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यावेळी सरकारने काहीतरी अडथळे निर्माण केले की शेतकऱ्यांनी येऊ नये. तर त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं की तुम्ही भिंती बांधण्याच्या तुम्ही तेथे पूल बांधा. म्हणजे आमच्यामध्ये भिंती नसाव्यात, आमच्यामध्ये सलोख्यासाठी आपल्या शेजारपणासाठी पूल बांधावेत. हे करून आपण एकमेकांना भेटू शकतो, एकमेकांची मदत करू शकतो. मी हे काम म्हणत आहे रॉबर्ट फॉस्टची कविता. कारण आजच्या शुभवर्तमानामध्ये तसंच आपण पाहिजे. पहिल्या वाचनामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळी एखादा आजार येतो मग तो त्या 2000 किंवा 5000 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी किंवा आता तुम्ही फक्त तुलना करा. जे नियम त्यावेळी होते ते आता सुद्धा आहेत. कुष्ठरोगाला पाहिल्यानंतर एक तर माणसं पळत होती
किंवा त्या कुष्ठरोगाला पळावं लागलं आणि त्याला अशुद्ध म्हणून ओढावं लागत होतं. तुम्ही विचार करा त्या माणसाची मानसिकता आणि समाजाची वृत्ती त्याच्याकडे पाहण्याची. मदत करणारा कोणी नव्हता, सहाय्य करणारा कोणी नव्हता, आपलंच त्याला करून घेणारा कोणी नव्हताच. ज्याला असेल तरी नियमाप्रमाणे तो जाऊ शकला नसता, त्याला जवळ सुद्धा करू शकला नसता. आणि त्याच्यानंतर अनेक आजार आलेले आहेत. मग टीबी असो, एड्स असो, प्रत्येक आजारामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला नियम होते. आणि आता कोविड-19 हा तरी भयानक. ह्याच्यापासून लोक पळून जातात. विचार आला तरी म्हणतात त्याला खोकला, ह्याला करोना झाला, ह्याला सर्दी झाली, करोना झाली. ही जी भीती निर्माण होते त्याप्रमाणे आपण नियम लावतो. मग सरकारने हे असो किंवा हा गुन्हे असो किंवा सॅनिटायझर असो, सगळं काही नियम घातलेले आहेत. आजार आणि नियम. आता ते नियम होते ते धर्मगुणे, संदेश आहे. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते नियम अच्छे नियम आहेत. ते शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यांनी नियम म्हणजे नियमच आहे. परंतु त्या नियमांच्या पलीकडे आपल्याला जावं लागतं. म्हणून आपले हॉस्पिटल्स आहेत, आपले डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, नर्सेस आहेत आणि स्टाफ आहे. कशासाठी? की ज्यावेळी सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात, ज्यावेळी शेतकरी आपल्याला खाऊ देतात, त्याचप्रमाणे हे जे बंधुभगिनी आहे ते आमच्या शरीराचे संरक्षण करतात. ह्या तिघांच्या मध्ये आपण पाहू. जर सगळ्यांनी जर नियम पाळले असते तर मग जर टिकलं नसतं. म्हणून आज येशू ख्रिस्ताने जो स्पर्श केला कुष्ठरोग्याला, सगळे नियम बाजूला ठेवून एक उदाहरण दिलं आहे. कोणतं उदाहरण? की तुम्ही मनुष्याकडे पाहा, रोगाकडे पाहा, तुम्ही त्याच्या हृदयाकडे पाहा, त्याच्या मानसिकतेकडे पाहा, त्याच्या चिंतेकडे पाहा, दुःखाकडे पाहा. आजार फक्त त्वचेचा नाही, आजार त्याच्यामध्ये बनलेला आहे. आणि तो आजार कुष्ठरोगाचा नाही, एड्सचा नाही, करोनाचा नाही. हा आजार आहे तो माणसाने त्याला वाईट आहे. तो आजार आहे माणसाने त्याला फेकून दिलेला आहे. माणसाने त्याला आपलेसं न केलेला आहे. एकटेपणामध्ये त्याला टाकून दिलेला आहे. तो आजार भयानक आजार आहे. जर एखाद्याची शुश्रूषा झाली, एखादा चांगल्या प्रकारे वागवला गेला, माझा अनुभव आहे. एक व्यक्ती जी एड्सने काही वर्षामध्ये मरणार होती, ज्या कुटुंबामध्ये आधार आला, त्याला कधीच 2 वर्षांनी म्हटलं की त्या व्यक्तीला एड्स झालेला आहे. एवढी आनंदी आणि सुखी. परंतु काही वर्षानंतर त्या कुटुंबाला वाटलं की आपण ह्याला थोडं बाजूला ठेवलं पाहिजे इतरांच्या संरक्षणासाठी. आणि मग त्याला बाजूला करता करता 2 वर्षामध्ये त्याची स्थिती होती त्या स्थितीला पहिली जी व्यक्ती तिला एड्स झाली होती ती किती वर्ष झाली? 40 वर्ष. आणि त्याने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की मी 40 वर्ष जगू शकतो फक्त माझी मानसिकता आणि मला जे सहकार्य आणि प्रेम मिळाले त्यामुळे. जर ते मिळालं असतं तर मी कधीच केलं असतं. मी आपण आज ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला आहे की जो रोगी आहे त्याच्या हृदयाकडे आपले करा, त्याला स्पर्श करा. त्याला असं वाटेल की मी कोणतरी महत्वाचं आहे, मी कोणतरी प्रेम करून घेण्यासाठी आहे, मी कुठेतरी या समाजामध्ये मला कुठेतरी अस्तित्व आहे. म्हणून आज आपण ज्यावेळी हा
वर्तमानामध्ये त्यावेळी थोडं चिंतन करू. आपली वृत्ती कशी आहे? खरोखर मला भीती वाटते का? म्हणजे भीती असेल तर ती भीती काढून टाकायची. कारण आज ती व्यक्ती कोणीही कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. म्हणून उद्याचा विचार करण्यापेक्षा आजच विचार की या उपवास काळामध्ये आपण खरोखर कोणत्या तऱ्हेनं येशू ख्रिस्ताची खरोखर आणि लोकसराची मनचिंतन प्रार्थना करू शकतो. फक्त हेच की माझ्यामध्ये जो दुरावा आहे त्या रोगामध्ये माझ्यामध्ये किंवा ज्या व्यक्तीच्या माझ्यामध्ये प्रेम नाही, तिच्यामध्ये माझ्यामध्ये पुढे असतानाही त्यामध्ये जी भिंत बांधली आहे ती भिंत तोडून आमच्यामध्ये सरोवराचा संबंध निर्माण आहे. ह्या द्वेषामध्ये, मत्सरमध्ये, ह्या शत्रुत्वामध्ये प्रेम निर्माण होते आणि ते प्रेम निर्माण करणं म्हणजेच उपवास काळामध्ये प्रभूची सेवा. म्हणून आज निश्चय करूया की कोणत्याही प्रसंगामध्ये कोणतीही व्यक्ती आमच्या जीवनामध्ये आली तर आम्ही फक्त सकारात्मक त्याची मदत करा आणि मदतच नाही प्रेम करा. जे ख्रिस्ताने केला तसं आपण त्याचा अनुकरण करूया. तसं चालत पाहण्यासाठी त्या पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे. विश्वास करूया. स्वर्ग पृथ्वी त्यांचा वापर करता सर्व बंधू आणि भगिनी म्हणून ख्रिस्ताकडे आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करतो. प्रार्थना. आपले उत्तर आहे, मंगल आज्ञा हे भगवान मला शांतीचे दे वरदान. आपले पोप, महाशय, कार्डिनल्स, बिशप, फादर्स व सिस्टर्स ह्यांना परमेश्वराचे कार्य करण्यास मानसिक स्वास्थ्य व आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. मंगल आज्ञा हे भगवान मला शांतीचे वरदान.
हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थनाने आमच्या श्रद्धेमध्ये गोळीबार तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हाला सर्वांना पूजा केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. कृष्णावर आपल्या रक्त सांडून जगाला दिली. म्हणून सर्व सृष्टी त्याला सर्वश्रेष्ठ करण्यात आले. त्याची भक्ती करण्यासाठी तो शास्त्र जीवनाचा थरा होता. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व काही वृंदांच्या निरंतर वृंदांना सामील होऊन आम्ही तुझा गौरव म्हणतो. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने त्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो त्याला आपल्या शिष्यांना देत, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि हा पिऊन घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या वर्षात करायचे रक्त आहे. हे तुमच्यावर असणाऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्त्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ आणि तुला जीवनदायी करार अर्पण करतो व तुझ्या समोर बेरण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही देतो. प्रभू सर्व जगभर पसरल्या तुझ्या सेवेच्या आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महाप्रभू स्नायक व इतर सर्व धर्मगुरू यांच्या आमचे तुझ्या प्रेमात वाढ. या जगातून वरून घेतलेल्या सर्व शरीरांची स्वातंत्र्य मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यानं ख्रिस्तवानी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्व आज्ञा कर. हे माता सूर्यकुमारी मरिया, तिच्यापती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या कृष्णाद्वारे तुझ्या गौरव गावाकडून आम्हाला कृपा दे.
जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कृपा पहा, त्याच्या भोजनास पूर्ण झाले ते सर्व देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये
तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला स्वर्गातून जीवनाची भाकर देतोस. त्या दिव्य भाकरीची आम्हाला नेहमी भूक लागते. ही प्रार्थना मी आमच्या भक्तिस्थानाद्वारे करतो. मागच्या रविवारी जमा झालेले दान 803 रुपये आहे. सर्व भाविकांची आभार. काही सूचना आहे. 17 फेब्रुवारीपासून आपल्या उपवास करायला सुरुवात होते. 17 फेब्रुवारी हा बुधवार आहे, राखीचा बुधवार. त्या दिवशी सकाळी 6:15ला मिसावे आणि संध्याकाळी 6:30ला मिसा असेल. त्या दिवशी पुस्तकाची वाट असणार नाही. त्यानंतर पॅरिस काउन्सिलच्या मीटिंगमध्ये याच्या कार्यक्रम किंवा पुस्तकाची वाट कुठे असेल हे ठरवलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ठरवण्यात येईल. 19 फेब्रुवारी आपले महागुरू लूस डॅनियल यांचा वाढदिवस. त्या दिवशी आपण अवश्य त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्याचबरोबर आपल्या डायससाठी प्रार्थना करूया. तसेच काल फादर पीटर डायस यांना माहीत असतील, ते स्वर्गवासी झाले. सेंट लूक हॉस्पिटलमध्ये दुपारी 2:30 वाजता त्यांची मिसा सोमवारी 10:30 वाजता सिटी चर्च पुन्हा येथे असणार आहे. ज्या भाविकांना ही त्यांची अंतयात्रा किंवा मिसा जर अटेंड करायची असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. त्यानंतर मी अगोदरच पॅरिस काउन्सिलच्या मंडळींना सूचना केलेल्या आहे की आजच्या मीटिंगमध्ये ज्यांना खरोखरच आपला अमूल्य वेळ देत आहे, कार्यक्रमात भाग घेत आहे, अशानेच मीटिंगला यावं. म्हणजे त्यांची नावं घेऊन त्यांना आपण हा कार्यक्रम किंवा काही जबाबदारी कमी देणार. आता इथून पुढे म्हणजे अगोदर सुरू झालेलं आहे, पण इथून पुढे त्याला वेग मिळणार आहे. इथून पुढच्या दिवसांमध्ये बरेच लग्न कार्यक्रम उरकणार आहे. लोक तारखा वगैरे करण्यासाठी निश्चित करणार आहे. तर जे कॅथलिक आहे त्यांनी लक्षात ठेवायचे आणि या ठिकाणी आवर्जून बोलावलेले जे खेड्यांमध्ये कॅटेकिस्ट आहेत आपल्या स्त्रिया, त्यांच्यासाठी ही विशेष सूचना आहे की आपल्या कॅथलिक लोकांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी त्यांनी कुठले सर्टिफिकेट्स जे आहेत, प्रमाणपत्र हवी हे त्यांना सांगायला पाहिजे. पहिली गरज आहे की लग्नपूर्व चौकशीचं लग्नपूर्व शिबिर असतं दोन्ही पक्षांसाठी, म्हणजे मुलींसाठी आणि मुलांसाठी. तर त्याचं प्रमाणपत्र हवं. त्यानंतर 1 महिन्या अगोदर किंवा 2 महिन्या अगोदर लग्नपूर्व चौकशीचा फॉर्म भरण्यासाठी पॅरिसमध्ये यायचं, दोघांनी यायचं. जर दोघंही त्या पॅरिसचे असतील तर एखादी व्यक्ती जर ह्या पॅरिसची असेल तर त्या व्यक्तीने लग्नपूर्व चौकशीचा फॉर्म भरण्यासाठी पॅरिस प्रिस्टकडे यायचे आणि तिथं त्यांच्यासमोर ते बघायचे. त्यानंतर लागणारं दुसरं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट. म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ आहोत, निरोगी आहोत आणि विशेषतः त्यामध्ये एड्सचं सर्टिफिकेट हवं आहे की या व्यक्तीला एड्स नाही, ही व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आहे किंवा नाही त्याचं प्रमाणपत्र डॉक्टरांकडून हवं आहे. या तीनही गोष्टी असल्याशिवाय आणि लग्न तारखेच्या 3 आठवडे गाजला गेलं, किमान 3 आठवडे. कधी कधी हे का सांगावं लागत आहे, इतकी वर्ष झालेली आहे तरी कधी कधी काय होतं,
अचानक तारीख धरली जाते कुठल्या तरी भीतीने की मुलगा हातातून जाईल किंवा मुलगी हातातून जाईल म्हणून तारीख धरली जाते आणि एका आठवड्यात किंवा 15 दिवसामध्ये लगेच लग्नाची घाई सुरू होते आणि फादरकडे धावत येतात आणि म्हणतात आम्ही लग्नाची तारीख निश्चित केलेली. फादरना कुठल्याही प्रकारची कल्पना मिळत नाही आणि आईमुळेच फादर सांगतात की लग्नपूर्व चौकशीचा फॉर्म कुठल्या पॅरिसचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्या पॅरिस लग्नपूर्व चौकशीचा त्यांचा फॉर्म आहे का, त्यांनी विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिर केलेले आहे का, त्याने आरोग्य केंद्राकडून म्हणा किंवा दवाखान्यातून सर्टिफिकेट आणलेलं आहे का, हे काहीही नसताना फादरांना फोर्स करतात लग्न लावायचं आणि लग्न त्यावेळेस जमत नाही आपल्या नियमानुसार, तेव्हा मग फादर आम्हाला सहकार्य करत नाहीत असं ठरवून लगेच लग्न लावून टाकतात कुठल्याही एखाद्या धर्माच्या पद्धतीप्रमाणे. आणि त्यानंतर एकदा लग्न झालं, संसार सुरू झाला की सर्व विसरलं जातं. मग कधी आठवण होते जेव्हा त्यांच्या झालेल्या मुलांचे जेव्हा लग्न यायला सुरुवात होते तेव्हा ते जागे होतात की फादर आमचा सुद्धा बाप्तिस्मा झाला नाही किंवा आमचं लग्न चर्चमध्ये लागलं नाही, आता आमच्या मुलीचा आमच्या मुलाचा लग्नाचा सोहळा जवळ येत आहे, आता काय करायचं. त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं बाप्तिस्मा झालेला नसतो, कन्फ्युजन झालेलं नसतं, प्रायचित संस्कार कम्युनियन ध्रुवीकरण काही झालेलं नसतं. अचानक लग्न जेव्हा सुरुवात होते किंवा लग्नाची तारीख धरायची मग काही जागे होतात आमचं सुद्धा दुरुस्त झालेलं नाही, आमचं सुद्धा लग्न चुकीचं लागलेलं आहे, आता काय करायचं, धावपळ करा. मग फादरने तिथेही मदत नाही केली, काहीच करू शकत नाही. आणि मग काय होतं, फादर आम्हाला सहकार्य करत नाही किंवा मग लग्न झालं दुरुस्तीने झाली काय नाही, शहरामध्ये जाऊन वस्ती केली आणि कुठल्या तरी एखाद्या पॅरिसला सांगितलं आम्ही ख्रिस्ती आहोत आणि तिथं आता ॲडमिशन सुरू आहे. मग आमच्या मुलाला ॲडमिशन हवं शाळेमध्ये, तिकडच्या शाळेमध्ये, तिथं सवलत आहे कॅथलिकांना, आम्ही कॅथलिकच आहोत हे इथे येऊन सांगायचं आणि मग तिकडच्या फादरांना डावलून इकडं बाप्तिस्मा करून घ्यायचे. हे चुकीचं आहे. फक्त सवलतीसाठी नको तर आम्ही खरोखर कॅथलिक आहोत यासाठी हे नियम पाळायचे आणि हे नियम धर्मगुरूंनी लोकांना अडवण्यासाठी केलेले नाही. हे दोन्ही पार्ट्याचं दोन्ही पक्षांचं संरक्षण व्हावं म्हणून कुणीही कुणाला फसू नये, कुणी फसलं जाऊ नये म्हणून हे नियम आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि इथं जमलेले सर्व कॅटेकिस्ट बाहेर आहेत आणि गुरुजी सुद्धा आहेत, यांनी लक्षात घेऊन त्या खेड्यामधून लोकांना ही शिकवण द्यायची. आईमुळेच धावत येऊन मग फादरांवर टीका इकडं तिकडं काहीतरी बोलायचं हे चांगलं नाही. हे लक्षात घ्या. ही सूचना पुन्हा दिली जाणार आहे काही दिवसांनी. विश्वा झाल्यानंतर लगेचच पॅरिस कॉन्सिल ही मीटिंग आयोजित केलेली आहे पॅरिस कॉन्सिल मेंबर्सने. आकाश वाघमारेंनी त्यांना जो जॉब मिळालेला आहे त्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत आणि चहा आणि काहीतरी ठेवलेलं आहे चहाबरोबर ते तुम्ही घेऊ शकता. आणि जे पॅरिस काउन्सिलमध्ये सहभागी होणार त्यांच्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे तर त्यांनी काही तिकडे लक्ष देऊ नये, आपल्या मिटिंगला यावं. प्रभू तुम्हाला सर्व समर्पणेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. तुमच्या